आणि आपली स्पर्धा आपण लाईव्ह भरवतोय. त्यामुळे लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेचसे खेळाडू मित्रपरिवार स्पर्धा पाहतात. काहीशा चर्चा होतात की वेळ का लागतो, परंतु वेळ मात्र लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची. आज मैदानावरती आपण पाहिलं तर काल थोडासा गोलंदाजी सोबत सराव आम्ही केला आणि आमच्या देखील गोलंदाजीची थोडीशी स्तुती, थोडीशी प्रशंसा आत्ता जे लकी शूज घालून मैदानावरती हजर होत आहेत आतिश भोसले. आज पायामध्ये लकी शूज आहेत. पाहूया ते शूज खरंच लकी ठरतील का, कारण मागच्या वेळेस तर गोलंदाजी कमालीची केली गेली आणि काल चांगला सराव आम्ही देखील आतिश भोसले यांच्या समवेत केला. म्हणजे मैदानावरती दोन आतिश होते. पाहूया यावेळेस फलंदाजांच्या विरोधात ती साजिश रचली जाईल का. तर गोलंदाज आतिश भोसले आपल्या शिवाजीनगर परिसरातील एक उभरता गोलंदाज, फिरकीचा जादूगार म्हणून देखील आतिश भोसले यांची ओळख. गोलंदाज सज्ज, फलंदाज देखील रेडी. एका बाजूला विशाल आणि दुसऱ्या बाजूला फिरोज. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली, घणाघाती प्रहार केला गेला आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब पाहायला मिळते. विशालचा प्रहार आणि विशाल बनतील तिथे दर्शक, दर्शक बनतील दिवाने. 4 धावा. अंदाज मी म्हणेल की थोडासा चुकला. टेनिक्स कंपनीचे बॉल आपण वापरतोय आणि टेनिक्स कंपनीच्या चेंडूंना किती उचळी आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. तो चेंडू तुम्ही वरती फेका, कमीत कमी 3 बाउन्स होणार, 3 टप्पे घेणार. की क्वालिटी चेंडू नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय. मला वाटतं या मैदानावरती नेहमी टेनिक्स बॉलच वापरले जातात. यस, ती देखील एक ऐतिहासिक कामगिरी आहे. स्पर्धा कुठली असो, कोणाची असो, बॉल मात्र टेनिक्सच. एवढे देखील आपण पाहतोय. पहा, पहिल्या चेंडूवरती चौकार खेचल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सेन्सेबल क्रिकेट. कुणाल जाधव चेंडूवरती यष्टीरक्षक ताबा देखील मिळवतात. यावेळी देखील आपण पाहू शकतो. पहा, बॅटची कडा लागली, चांगला चेंडू, अतिरिक्त वळण देखील या चेंडूवरती अतिशने दिलं, परंतु यष्टीरक्षक थोडेसे दूर. आणि विनोद कुराडे शॉर्ट थर्डमॅनला चांगला बॅकअप, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं आपण पाहिलं. 6 धावा जे धफलकावरती देखील आपण पाहतोय. 53 धावांचं आव्हान आपण पाहतोय. वेग, यावेळेस वेग मात्र वाढवला गेला, परंतु दिशा भरकटली. पंचाने देखील कळवलं, जब जब आप दिशा से भटकोगे तो हमारी नजरों में खटकोगे. व्हाइट बॉल. यावेळेस हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली. पुन्हा एकदा चोरटी धाव पळून काढली जाते. पहा, इशारे देखील एकमेकांना केले जातात. लगेच यसचा कॉल एकमेकांना दिला गेला. गॅप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट थर्डमॅनला खेळू धावत पळत येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. या पहिल्या षटकामध्ये पहा, फलंदाजांनी एकच गोष्ट एकमेकांना सांगितली की आतिशच्या संपूर्ण षटकामध्ये एक चौकार किंवा षटकार आला ना, उर्वरित चेंडूंवरती आपण सिंगल काढू. म्हणजे एकंदरीत गणित असणारे 8 ते 10च. आणि हा चेंडू सुरेख होता, चांगला होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला, संपर्क झाला नाही. यष्टीरक्षकाकडून तो चेंडू निसटला आणि पंच आम्हाला रमजान सर कळवतील की ही 22च्या स्वरूपातील एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा करावी लागेल. आमचे सुनील भाऊ विटकर देखील लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात आणि त्यांच्या माध्यमातून
कोणीही झेल सोडला तर त्यांना 200 रुपयांचं पारितोषिक, एक आगळं वेगळं पारितोषिक. परंतु फलंदाजांना पहा, आपण पाहतोय संधी मिळाली आणि संधीचं सोनं होईल, चेंडू होईल फरार. आतिश भोसलेच्या विरोधात आतिशबाजीचा खणखणीत चौकार, 4 धावा. या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा आहेत, 13 रन्स. तेरा धावा धावफलकावरती आणि अजूनही 24 चेंडूमध्ये 40 धाव्यांची गरज. किरण मारोडा थोडेसे फॉर्मशी नक्कीच झुंजतायत, परंतु आज गोलंदाजीमध्ये कामगिरी करावी लागेल. यावेळी देखील मिस टाइम स्ट्रोक आहे, फटका फसलाय बॅटच्या अगदी खालच्या कडेला तो चेंडू स्पर्श होतोय आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये जाऊन तो चेंडू अडवतात. कारण पहा, अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येक खेळाडूंच्या करिअरमध्ये येणं गरजेचं आहे. उत्तम उदाहरण तुमच्या समोरच आहे संजू सॅमसन. हा चेंडू बॅटवरती आलाय, चेंडू बॅटवरती आलाय, तिथे आपण पाहू शकतो डीप मिड विकेटला खेळाडू धावत पळत जातात. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख कामगिरी. परंतु आत्ताच्या आपण पाहतोय 2 धावा तर संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. गिरीश यांचं देखील कौतुक असणार आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पहा, अशा प्रकारे तुम्ही कामगिरी केली ना, गोलंदाजांचा देखील आत्मविश्वास डेफिनेटली वाढेल, कॉन्फिडन्स लेवल देखील हाय होईल. कारण तुम्हाला फक्त एकेरी दुहेरी धावींवरती जर का फलंदाजांना रोखता आलं तर ती कामगिरी संघासाठी उपयुक्त ठरेल. पाहू शकतो धावा देखील धावफलकावरती आपण पाहणार आहोत. 15 आहेत, 38 धाव्यांची अजूनही गरज असेल. 22 चेंडू 38 धावा. फिरोज, हो यावेळी चेंडूला कट केलाय, केडी, ओ हो वा, काय एफर्ट मैदानाच्या आतमध्ये लगावला, झेल निसटलाय. परंतु मित्रांनो, आपल्या शिवाजीनगर परिसरातील खेळाडू आहे आणि झेल घेण्याचा प्रयत्न आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. आणि 200 रुपयांचं पारितोषिक मात्र जमा केलं जाणार आहे. आमचे सुनील भाऊ विटकर यांच्या वतीने 200 रुपये. आता एक आगळी वेगळी शैली आणि प्राईज लावलं गेलं तर ते तर सांगावं लागेल आणि सांगितलं तर द्यावं देखील लागेल आणि आमचे सुनील भाऊ देणार देखील. आणि सुनील भाऊ, तुम्ही जर ग्राउंडच्या अवतीभोवती असाल ना तर विनंती असणार आहे, मुख्य व्यासपीठावरती देखील येऊन बसा. अच्छा अच्छा, हात वरती करा सुनील भाऊ. हा यस, सुनील भाऊंचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. किरण मारोडा पुन्हा एकदा तयार. इथे देखील आपण पाहू शकतो, पहा अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता, स्टम्प्सला टार्गेट केलं गेलं होतं. बॅटची कडा लागली, चेंडू गॅपमध्ये, खेळाडू धावतायत पळतायत, धावांची धाव देखील फलंदाज करतायत. आणि पाहूया पंचांचा इशारा पाहणार आहोत आपण. चेंडू होईल सीमारेषेच्या पलीकडे, फरार. धावा पुन्हा एकदा विशालला मिळतील 4, चौकार. या चौकारच्या पद्धतीने धावफलकावरती 20, अजूनही 33 धाव्यांची गरज आहे. 20 चेंडू 33, जितक्या धावा बनवल्या गेल्या तितके चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या. इथे देखील ओव्हर द कव्हर्स, यावेळेस प्रहार केला गेला. आतिश भोसले डाऊन दी बॉल आहे, चांगला अटेम्प्ट आहे त्या ठिकाणी, प्रयत्न सुरेख, फेकी देखील केली, परंतु 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. पाहिलं कारण कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू दोन्ही सर्कलच्या आतमध्ये उभे आहेत. अगदी त्यांच्या डोक्यावरतून या चेंडूला फरार करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एलिव्हेशन मात्र पाहिजे तसं देता आलं नाही. उंची दिली होती, लांबी नवी.
इथे रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा गॅप मिळाली, फलंदाजाला छोटीशी दरार आणि आपण पुन्हा एकदा पाहतोय विशालच्या बॅटमधून देखना प्रहार, चौकार, 4 धावा. 26 धावा धफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 18 चेंडूमध्ये 27. छोटासा कानमंत्र देखील दिला जातोय. आधी पाणी देखील खेळाडूंना आपापल्या दिलं जात आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर कार्तिक उर्फ केपी, एक डावखरे हाताचे वेगवान गोलंदाज आहेत. चांगलं व्हेरिएशन देखील यांच्या गोलंदाजीमध्ये आपण सातत्याने पाहतो. परंतु यावेळेस फलंदाजांच्या विरोधात कशा प्रकारे चक्रव्यूह रचला जाईल, षडयंत्र कशा प्रकारे आखलं जाईल. अतिश भोसले आज थोडंसं स्ट्रगल करतात गोलंदाजी मार्कवर. जेव्हा आपण त्यांना पाहिलं 13 धावा खर्च केल्या गेल्या आणि गरज होती फलंदाजांवरती रोख लगावण्याची, परंतु फलंदाज देखील रोख ठोक कारवाई करण्यासाठी खेळपट्टीवरती सज्ज आहेत. पाहूया केपी यावेळेस कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. शेवटचे 18 चेंडू 27. टोटल 26 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतोय त्यामधील 20 धावा वैयक्तिक विशाल यांच्या आहेत. एक चांगली खेळी संघासाठी करतायत. केपी तयार आहे. यावेळेस बॅटची कडा अतिरिक्त वळण चेंडू घेईल. त्या अगोदर चेंडू माफ करा विनोद कुराडे यांच्या माध्यमातून अडवला जाईल, स्टॉप केला जाईल. गुड स्टॉप कॉल देखील आपण यष्टीरक्षकांचा आणि गोलंदाजांचा पाहतोय. एकेरी दुहेरी धावींवरती जर का फलंदाजांना रोखलं गेलं, अजून तेज तरार आणि वेगवान गोलंदाज अचूक टप्प्यावरती ठिकाणावरती केले गेले, टाकले गेले तर फलंदाजांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. परंतु फलंदाज विशाल एका बाजूने किल्ला लढवतात, कुठल्याही गोलंदाजांना आपल्यावरती हावी होऊ देत नाहीत. पुन्हा एकदा केपी. ओहो वा पहा. आणि इथे पाहूया मैदानाच्या आतमध्ये काहीसं वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. अपील देखील केली गेली आणि तिथे दोन्ही पंच चर्चा करतायत आणि समीर सरांना पुन्हा एकदा मला वाटतं मध्यस्थी करावी लागते. तिसऱ्या पंचांना ओके हां तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल की फलंदाज बाद झाले आहेत का नाही. मला वाटतं बॅट लागले का चेक करायचं का बेल्स पडली आहे. ओके ठीक आहे चेक केलं जात आहे. उर्वरित खेळाडूंना फक्त विनंती आपापली जागा घ्या. एक क्रुशल मुवमेंट आहे आणि त्या मुवमेंटवरती आमचे समीर जोशी सरांची देखील बारीक नजर. विशेषतः आपण जर का पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज आहेत. चांगला काळ समीर सरांनी देखील गाजवलाय, पण तो आज पंचांची देखील भूमिका आपण त्यांची पाहतोय.
पाहिलं जाते की नेमका फलंदाजांना इथे धोका आहे का नाही. कीप रोलिंग. अगदी बारकाईने नजर त्या ठिकाणी ठेवली जाते, पाहिलं जात आहे. साहजिकच आहे, कुठल्याही संघावरती किंवा खेळाडूवरती अन्याय देखील होणार नाही याची देखील संपूर्णपणे दखल आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीने घेतली. त्यामुळे आपले सर्वचे सर्व अनुभवी पंच देखील आपण पाहतोय. यानंतरचा देखील अजून एक महत्त्वाचा रोमहर्षक चित्त थरारक सामना आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सिच्युएशन आहे, क्रिटिकल कंडिशन आहे आणि त्या कंडिशनवरती नजर. तिसऱ्या पंचांची खेळाडूंची देखील चर्चा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पंचांचं देखील डिस्कशन आपल्यापर्यंत पोहोचतंय. आणि निवारण मात्र पाहायला मिळतंय. फलंदाज तिथे सुरक्षित आहे. इथे तिसऱ्या, हा बोला. ठीक आहे ठीक आहे किरण भाऊ, बॉल काउंट असणार आहे परंतु फलंदाज तिथे सुरक्षित आहे. कुठल्याही प्रकारे निर्णय त्या ठिकाणी वेगळा नाही, पंचांनी देखील या ठिकाणी पाहिलं. कारण रिप्लेमध्ये देखील रोहित सर्वांना दर्शवतात. कारण कधी कधी हे दृश्य पाहायला मिळतात. केपी पुन्हा एकदा तयार आणि इथे दिशा भरकटली. दंडात्मक कारवाई देखील लगेच पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. अठ्ठावीस धावा धपलकावरती. हा चेंडू बॅटवरती तर आलाय, गॅप शोधला जातोय. केडी देखील तिथे प्रयत्न करत असताना पाहायला मिळाले परंतु राहिले दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. विशालच्या बॅटमधून अजून एक तगडा बार, चौकार. हा पाचवा चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. अगदी रिव्हर्सचे देखील फटके कमालीचे खेळले जात आहेत. बॉटम हँडचा देखील चांगला वापर आहे, पाहू शकतो आपण. मग ते डीप एक्स्ट्रा कव्हर असेल, डीप शॉर्ट थर्डमॅन असेल, डीप स्क्वेअर लेग असेल, डीप मिडविकेट असेल आणि आत्ता लॉंग ऑनचं क्षेत्र देखील आपण पाहिलं. एक चांगले प्रहार, चांगली बॅटिंग संघासाठी विशाल यांच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता परंतु लोअर फुलटो चेंडूवरती बॅट तर दर्शवली. चांगला स्पर्श आहे. केडीचा थ्रो वेगवान यष्टीरक्षकाकडे आणि कलेक्शन कुणाल यांच्या माध्यमातून झालं नाही कारण चेंडू अगदी पुढ्यात पडला. अतिरिक्त उसळी देखील चेंडूला मिळाली आणि केपी यांचं देखील म्हणणं होतं की गोलंदाजी एंड तुम्हाला जवळ होतं, तुम्ही इथे थ्रो करणं गरजेचं होतं. परंतु केडी यांची देखील विचारधारा चांगली आहे की मुख्य बॅटर फलंदाज प्रारंभिक सुरुवातीच्या षटकांपासून आपण विशाल यांचं आक्रमक रूप पाहिलंय, त्यांना आपण बाद करूया. परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील सुरेख आहे. चांगली धाव फलंदाजांची देखील पाहायला मिळते. फलकावरती देखील धावा आपण 34 पाहतोय. अजूनही 19 धाव्यांची गरज असेल. ओहो, हा चेंडू बॅट वरती आलाय, चेंडू बॅट वरती आलाय और यहाँ पर खिलाड़ी के मस्तक पर बड़े लंबे छक्के की दस्तक. 6 धावा, षटकार. फटक्यामध्ये आहे वजन, विशालला धावा मिळतील अर्धा डझन. अजून एक महत्वाचा चेंडू या षटकातील शिल्लक असणार आहे आणि धफलकावरती 40. शेवटचे 13 चेंडू, 13 धाव्यांची गरज. एकच मारा लेकिन सॉलिड मारा. यापूर्वीचे फक्त चौकार होते निकेतन, आता षटकार देखील आला. पुन्हा एकदा चेंडू बॅटवरती, चेंडू मात्र बॅटवरती. आतिश भोसले डाऊन दी बॉल आणि अगदी राग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सेलिब्रेशन देखील बनणार आहे परंतु तिथे बिग विकेट गॉन. बड़ी मछली जाल में, केपी और आतिश ने कहा लेनी होगी हर हाल में.
आता हा झेल महत्वाचा ठरेल का, हा टर्निंग पॉईंट ठरेल का या संपूर्ण सामन्याचा. कारण एक महत्वाचा झेल आलाय. आतिशने चांगला अंदाज घेतला, महत्वाचा फलंदाज माघारी पाठवला. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येईल. पण मला वाटतं एक झंझावाती खेळी आणि एक संघासाठी उपयुक्त पारी खेळून मैदानाच्या बाहेर जरी विशाल जात असतील ना, सर्व खेळाडूंना विनंती आहे, विशाल यांची बॅटिंग आवडली असेल ना तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. विशाल आमचे कॅमेरामॅन देखील तुमच्यावरती फोकस करतात. एकदा सर्व प्रेक्षकांना तुम्ही बॅट दर्शवली तर नक्कीच आम्हाला देखील चांगलं वाटेल. यस, अभिनंदन. षटकाची समाप्ती देखील होतीये. शेवटचे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार आहे. पाहूया, हा महत्वाचा झेल होता आणि तो झेल टिपला गेला. निर्णायक खेळी जी विशाल यांची संपुष्टात आली. पाहू शकतो आपण 12 चेंडूमध्ये 32 धावांची विस्फोटक खेळी, त्यामध्ये 5 खणखणीत चौकार आणि एक सणसणीत झणझणीत षटकार आपण पाहिला. आतिश भोसले पुन्हा एकदा पहा, एक चांगला झेल टिपल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. पहिलं षटक जे त्यांनी नवीन चेंडूने हाताळलं, यावेळेस ग्रीप त्यांना मिळणार आहे. जुन्या चेंडूवरती गोलंदाजी करावी लागणार आहे आणि जो त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे त्यावरती काम केलं जाईल का पुन्हा एकदा फलंदाजांपासून आक्रमण आपल्याला गोलंदाजावरती पाहायला मिळेल, हे इथे पाहणं जरुरी आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. काहीचं सोपं आणि काहीचं अवघड अशा प्रकारचं आव्हान आहे. परंतु पाहूया, नेहमी मोठमोठी माणसं देखील म्हणतात, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों के मैदान में कभी हार नहीं होती. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. इथे लढावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल. फिरोज मला वाटतं नक्कीच ओपनिंग पासून बॅटिंग करतात, फलंदाजी करतात. ट्रेलर विशालने दर्शवलं होतं. पिक्चर सुपर डुपर हिट फिरोज करतील का आतिश, त्या संपूर्ण कहाणीवरती पाणी फिरतील. यावेळी देखील आपण पाहिलं तर एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कुणाल धावत पळत जातात. यष्टीरक्षकांची देखील सुरेख कामगिरी आहे, परंतु यष्ट्यांना खूप जवळून मिस करत हा चेंडू फलंदाजाच्या शरीरावरती आदळतो. आतिश भोसले यांनी जर का निर्धाव षटक हाताळलं तर गणेश माने आणि जितू शेळके यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. हा चेंडू बॅटवरती आलाय, चेंडू बॅटवरती आलाय, झेल टिपला गेलाय. विशाल डाऊन दी बॉल आणि खुशाल गोलंदाज यावेळेस खुश होतात. आतिश भोसले एक बिग विकेट संघाच्या फायद्यासाठी मिळवतात आणि चांगला झेल विशाल यांच्या माध्यमातून. विशाल कोल्हे यांचा देखील कौतुक असणारे रिपीट विकेटला चांगला अंदाज घेतला. पुन्हा एकदा एक चांगला विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलं. एक लेग बाईटची धाव आली, ती संघाच्या खात्यामध्ये जमा मात्र झाली, परंतु इथे देखील अजूनही बॅटने धाव नाहीये. जर का निर्धाव षटक आतिश यांनी हाताळलं तर गणेश माने आणि जितेन शेळके यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहिली जाते आणि लाईव्हच्या माध्यमातून आमचे तमाम क्रीडा रसिक मित्र परिवार जे कोणी लाईव्ह जोडले गेलेत ना आमच्या या दर्जेदार स्वर्गीय प्रशांत चौगुले यांच्या स्मरणार्थ छत्रपती शंभूराजे करंडक या स्पर्धेला, त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सचिन न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जितेन शेळके एक विस्फोटक हार्ड हिटर बॅटर फलंदाज आहेत, सध्याच्या घडीला चर्चित आहेत. आणि आयकॉन गणेश माने एक स्टायलिश बॅटर फलंदाज, ते देखील लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समोर जोडले गेले. सचिन समोर आतिश भोसले. यावेळी चेंडूला दिशा दर्शवली आणि दशा धाव फलकाची अजिबात बदलणार नाही. फलंदाजांना आल्या पावली माघारी जावं लागेल. 2 चेंडूवरती 2 विकेट्स आतिश भोसलेच्या नावी. शेवटचे 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सॉरी, हा 12 यस, नाही बघायचं होतं, लक्ष आहे का? कधी कधी असं करावं लागतं. शेवटचे 9 चेंडू आणि 12 धावा इथे बनवल्या जातील का फलंदाजांना रोखलं जाईल. प्रतीक न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 चेंडूंवरती 2 विकेट्स इथे पहिल्या 3 चेंडूमध्ये या षटकातील आतिशने मिळवल्यात. पहिली धाव जी लेगबायची होती त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स आहेत. शेवटचे 9 चेंडू आणि 12 हॅट्रिक संपन्न केली जाईल का? रिव्हर्स अटेम्प्ट यावेळी दिशा तर दर्शवली गेली. विनोद कोरडे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगला एफर्ट आहे. 100% योगदान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील दिलं जाते.
एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. शेवटचे 7 चेंडू 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. कमालीचे 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले. 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा दिल्यात. हा चेंडू बॅटवरती आला. बॅट्समॅनचा चांगला वापर आहे. विशाल कोल्हे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण कमालीचं करतात. थ्रो देखील अगदी वेगवान, बरोबर गोलंदाजाच्या हातामध्ये होता. थोडासा अतिरिक्त उसळी देखील चेंडूने आपण त्या ठिकाणी घेत असताना पाहिली, परंतु बॅकअप त्या ठिकाणी सुरेख आहे. सिंगल आली. सिंगल मात्र पळून काढली गेली. शेवटचे 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. हा सामना महत्वाचा आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. यावेळेस चेंडू गॅप मध्ये ठेवलाय. चांगला प्रहार आहे. वा, काय गॅप मैदानाच्या आतमध्ये प्रतीकने शोधलाय. आतापर्यंत चांगली होती, चांगली कंडिशन गोलंदाजाची, परंतु संघासाठी आता कामगिरी केली आहे. ठीक नाव आहे प्रतीक. चेंडू सीमारेषा पार, नशीबवान चौकार. 48 धावा धावफलकावर, 47 धावा धावफलकावरती आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. हा चेंडू मी बॅटवरती का टाकला यावरती आता आतिश भोसले यांना विचार करावा लागणार आहे. विशाल पुन्हा एकदा आपल्या दोन्ही फलंदाजांना कानमंत्र देत आहेत. प्रतीककडून पहा, ज्या चुका झाल्या होत्या ना त्या चुकीची नुकसान भरपाई फलंदाजीमध्ये केली जाते. एक चांगला प्रहार प्रतीकच्या माध्यमातून आपण पाहिला. फिरोज देखील एका बाजूने नक्कीच एंड सांभाळत आहेत, परंतु यावेळेस आता चर्चा करायला भाग पाडलंय त्या चौकाराने संपूर्ण टीमला. एका बाजूला आपण पाहतोय युवा उद्योजक श्री कुणाल भाऊ धोत्रे 11 तळेगाव दाभाडे, तर दुसऱ्या बाजूला रावण 11 आहे. चला वेळ इतकी घेऊ नका, वेळ अजिबात नकोय प्लीज. संगनायक विनोद भाऊ विनंती असणार आहे, इतका वेळ नकोय, कारण चर्चा आत्ता करून फायदा नाही, कारण तुम्हाला 6 चेंडू चांगले टाकायचे. दोन्ही फलंदाजांवरती देखील दबाव दडपण प्रेशर आतापर्यंत पाहायला मिळते, परंतु प्रेशर कुकरची शिट्टी मला वाटतं एकाच चौकारामुळे वाजली आणि पुन्हा एकदा इथे संघ थोडासा अडचणमध्ये पाहायला मिळतो. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सुरुवातीला जे पाहायला मिळतं ते शेवटला होत नाही आणि जे शेवटला होतं ते कोणी अपेक्षित केलेलं नसतं. म्हणजे नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतात. नाव आहे गोलंदाजाचं, कोण आहे गोलंदाज? विजय दळवी, एक अनुभवी गोलंदाज. इथे फलंदाजांवरती रोख लगावी लागेल आणि गोलंदाज देखील चौकार षटकार खेचण्यासाठी सज्ज असतील. इथे चौकार षटकारांवरती काम केलं जाईल का सिंगल डबल्सने देखील सामना अगदी स्वतःच्या पक्षामध्ये झुकवला जाईल. शेवटचे 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. फिरोज एका बाजूने नक्कीच आपण पाहतो पहा किल्ला लढवतात, कारण सुरुवातीचे प्रारंभिक फलंदाज विशाल जेव्हा बाद झाले तेव्हापासून फिरोज यांची देखील चांगली साथ आपण संघासाठी त्यांनी एकमेकांना दिलेली पाहिली. शेवटचे 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. हा चेंडू बॅटवरती आलाय, गॅप त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न असणार आहे. डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण आहे, सिंगल आली आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावा. फेकी देखील आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी सुरेख आहे. विनोद कोरडे यांचं यष्टीरक्षकामध्ये आपण नक्कीच काम सुंदर पाहतोय. कुणाल जाधवने स्वतःला शॉट थर्डमॅनला नेलं. एका बाजूला आपण पाहतोय केपीला आपण डिफेक्सर कव्हरला पाहतोय. केडी देखील लॉंग ऑफला आहे. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला दिशा दर्शवली. चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटला एकेरी दुहेरी धावांवरती कामकाज. कंपल्सरी सामना चेस असणार आहे, हा देखील नियम प्रत्येक संघासाठी समान आहे. शेवटचे 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. लढाई मात्र आरपार आहे. कोण इथे जिंकेल आणि कोणाला मिळणार हार. लोअर फुल टॉस, चेंडूला दिशा दर्शवली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण विशाल कोल्हे यांचा. फेकी देखील थोडीशी भरकटली आणि तिथे 2 धावा पळून काढल्या गेल्या. चुकीचा थ्रो इथे मी का केला याचा विचार मात्र करावा लागणार आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. हा थ्रो चांगला टाकणं गरजेचं होतं. किरण देखील आपल्या खेळाडूला सांगतायत की थोडीशी चुकी झाली मित्र. लॉंगॉनला किरणला आपण पाहतोय, परंतु कामगिरी पुन्हा एकदा फलंदाजांनी चांगली केली. इथे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं दर्शवलंय.
इथे ताकद शक्ती बल अजिबात नाही, फक्त आणि फक्त एकेरी दुहेरी धावण्यावरती कामकाज. शेवटचे 3 चेंडू 2. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, पुन्हा एकदा फ्लिक केलाय, दिशा दर्शवली गेली चेंडूला, सिंगल आली आणि सिंगल येता दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पळून काढल्या आणि तिसरी देखील अजून एक एक्स्ट्रा बनवली. विजय संघाचं अभिनंदन असणार आहे, दोन्ही संघाचं कौतुक आहे. टाळ्यांचा देखील आपण पाहतोय, पहा कडकडाट दोन्ही टीमसाठी. लहान लहान मुलं देखील वापरतात, नक्कीच टाळ्या वाजवतात. मला वाटतं लहान मुलं विक्रम भाऊ सुरुवातीच्या पहिल्या दिवशी काल 4-5च होते, आज पूर्ण टीम आली, सुट्टी आहे ना. हा, आणि या संघाचा शिल्पकार नो डाऊट चौकार षटकार खेचण्यामध्ये देखील होता खुशाल. प्लेयर ऑफ द मॅच विशाल. चला विशाल भाऊ धावत पळत या. FC11 आपण टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. एक चांगली मॅच, चांगला सामना यापूर्वीचा आपण पाहिला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. FC11 सागर भाऊ थोडीशी घाई करा, विनंती असेल. आमचे विजय भाऊ मुख्य व्यासपीठावरती देखील उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते. चला विशाल, विनंती असणार आहे, 12 चेंडू मध्ये 32 बनवल्यात. विशाल प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि आमचे मान्यवर आपली वाट पाहतात. फिरोज भाई चला विशाल यांना घेऊन या. चांगला सामना दोन्ही टीम्सच्या माध्यमातून. फलंदाजी करत असताना थोडेसे दमले, परंतु चौकार षटकार खेचण्यामध्ये अजिबात दमत नव्हते. आता प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी हळूवार पद्धतीने येऊन चालणार नाही, थोडंसं मात्र धावत पळत यावं लागेल. चेहऱ्यावरती थोडंसं स्मित हास्य आहे आणि दोन्ही आपल्या शेवटच्या फलंदाजांनी चांगली साथ दिली, संघाला विजय मात्र नोंदवून दिला. त्या कामगिरीवरती खुश होऊन विशाल आता धावत पळत येतील. चला विजू भाऊ या, आपलं शुभ असते, आपण विशाल यांना प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रदान करतोय. जो षटकार खेचला ना विशाल तुम्ही,